नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न गडकरींच्या पराभवासाठी रसद फडणवीसांनी पुरवली तर शहांच्या हाती सत्ता आल्यास ते योगींनाही घरी पाठवतील। संजय राऊतांचे सामनामधून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे। संजय राऊतांची विधानं हास्यास्पद, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन, राऊतांकडून संसर्ग निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर। खोटं बघायची सवय होती, आता ते व्यसन झालं। एखादा दिवस संजय राऊत साहेब जर खोटं बोलू शकले नाही तर मला वाटतं की त्यांना कस्तरी होत असावं। आमच्या पक्षामध्ये मीठ कागवता असफल प्रयत्न हा सुपीक डोक्यातून नापीक आयडिया काढून ते करताय। संजय राऊतांनी वायफळ बोलू नये, मी 9 वेळा निवडणूक लढली आहे, मला रसद घेण्याची गरज नाही, वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार। सामनाच्या रोखटोक वर भूमिकावर आता विकास ठाकरे यांची ही प्रतिक्रिया। काँग्रेस पक्षाने आपला विचार करावा आणि यांना समज द्यावी अशी माझी मागणी राहणार आहे। मी आजच रमेश चेन्नीतलाजींना पत्र लावून या संदर्भात हे असं लिहिण्यामागचा उद्देश काय आणि मग तुम्ही का गडकरीच्या फेवरचे होते काय हे सुद्धा विचारणार आहे मी। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांच्या उमेदवाराच्या प्रभावासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा आरोप। 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, संजय राऊतांच्या आरोपांवर शिंदेंचं उत्तर। आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते। निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध पाणी का पाणी। 2019 मध्ये राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न, हिंमत असेल तर राऊतांनी एक रोखटोक त्यावर देखील लिहावं। चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करावं लागेल, त्यांचं डोकं तपासावं लागेल। गिरीश महाजनांचा हल्लाबोल। तपासावं लागेल, मला वाटतं राऊतांचं आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे। आता निकालानंतर त्यांना ऍडमिटच करावं लागेल। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला, पत्रातून एका मंत्र्यावर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली। नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणारा मंत्री म्हणजेच आरोग्यमंत्रीच आहेत का? रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा।